किती अंड्यांची तुम्हाला बघायची? 100 अंड्यांची. 100 अंड्यांची. आता बघा 100 अंड्यांमध्ये आपले हे दोन मॉडेल आहेत जे फायबरच्या बॉडीमध्ये येतात आणि फुल्ली ऑटोमॅटिक आहे. ठीक आहे. आता याच्यात हे दोन मॉडेलमध्ये थोडा फरक आहे. म्हणजे एकामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक टर्निंग विथ टेम्परेचर कंट्रोलर मिळणार. ठीक आहे. याच्यामध्ये जे आहे तुम्हाला ऑटोमॅटिक टर्निंग आणि ऑटोमॅटिक टेम्परेचर त्याचबरोबर ऑटोमॅटिक ह्युमिडिटी सुद्धा मिळेल आणि त्याच्यात ह्युमिडिटी चांगली बनवायला फॉगर सुद्धा मिळेल. तर एक तुम्हाला फंक्शन समजवतो, बघून घ्या. याजवळ हे बघा, याच्यामध्ये जे आहे तुम्हाला आता इथे सगळं टेम्परेचर वगैरे सगळं वरती आहे. टेम्परेचर तुमचं ह्युमिडिटी टेम्परेचर आणि टर्निंग असे दोन्ही फंक्शन याच्यामध्ये आहे. हे 50 अंड्यांचा एक ट्रे आहे. ठीक आहे. असे टोटल 2 ट्रे येतात. 50 अंड्यांचे 2 ट्रे. हा एक वरती येणार, एक त्याच्या खाली ग्राउंडला येणार. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला फिजिकली फक्त पाणी थोडंसं कोमट गरम करून ठेवायचं असतं. एकदा सकाळी करा, एकदा संध्याकाळी करा. बाकी काही याच्यात वेगळं करायची गरज नाही. एवढं केलं की तुमचं सगळं काम होतं आहे. तुमचं टेम्परेचर ऑटोमॅटिक आहे कारण अंडी ऑटोमॅटिक फिरणार आहे. ते पण आपल्याला काय फिरवायची गरज नसते. ठीक आहे. आता महत्त्वाचं काय असतं की याच्यात अंडी जी आहे ना, हे महत्त्वाचं आहे की अंडी ताजी घेणं गरजेचं आहे. ताजी म्हणजे किती दिवसाची घ्यायची हे माहिती आहे का? नाही माहिती आहे का कोणाला किती दिवसाची अंडी घ्यायची? नाही एवढं. कोंबडी बसवले का? बसवले 4 दिवसाची 4 ते 5 दिवसापर्यंत चालतात. तुम्ही कोंबडी बसवली किती दिवसाची अंडी घेत होता? 4-5 दिवसाची अंडी. 4-5 दिवसाची. तुम्ही बसवले 4 ते 5 दिवसाची. रिझल्ट काय मिळायचा आणि किती अंडी ठेवत होता? तरी 20 ठेवली तरी सरासरी 15 बरोबर अंडी ठेवायची, बाकीच्या वेळेस खराब निघायची. बरं. आणि तुमचा काय अनुभव आहे याच्यामध्ये? 4-5-20 आता अंडी बसवली तर 4-5 खराब निघायचे. 16-17. बरं, ठीक आहे. म्हणजे आता हे का निघतात खराब याचा कधी अंदाज आपण घेतलाय का बाबा? का असं होतंय की बाबा कोंबडी तर त्याच्या पकाखाली सगळी अंडी घेते. 20 अंडी शक्यतो करून त्या पकाखाली बसत नसते. जी तिला तेवढी जी त्या अंड्याला जेवढी हीट पाहिजे, हीट काय त्याला भेटत नसतं. बरं. मग त्याच्यापेक्षा कधी प्रत्येक वेळेस 20च ठेवलेत असं नाही, कधी 15ही ठेवले असतील, 12ही ठेवले असतील. त्याच्यात काय होतंय? तरी पण निघत नाही, सगळी निघत नाही. त्याच्यात पण तरी पण पाठी राहतात. ठीक आहे. आता विषय काय आहे? अंड्यांचा महत्त्वाच्या 2 ते 3 गोष्टी असतात. तुम्ही कोंबडीच्या खाली ठेवा किंवा कुठल्याही इन्क्युबेटर मशीनमध्ये, अंडी उगवणे मशीनमध्ये ठेवा. विषय काय असतो की अंडी ताजी तर पाहिजेच. बाबा 4 दिवस 5 दिवसापर्यंतची अंडी घेतली काहीच अडचण नाही. त्याचबरोबर अंडी जी आहेत ना, ही नर आणि मादाला असणं गरजेचं आहे. क्रॉस अंडी असणं गरजेचं आहे. म्हणजे जोपर्यंत अंड तुमचं नर आणि मादाला क्रॉस होत नाही तोपर्यंत त्या अंड्यात जीव बनवू शकत नाही. आता यांनी एक म्हटलं की बाबा 20 अंडी मी कोंबडीच्या खाली ठेवली तर बाबा ती पकाखाली सगळी घेत नसेल, बरोबर. पण समजा तुम्ही 10 अंडी पण ठेवले तरी ती पकाखाली घेणार आहे, तरी सुद्धा तुमची 4-5 अंडी राहतातच राहतात, बरोबर का? तर आता ती काय कोंबडी सगळ्या अंड्यांना काय वेगळं ऊब देते का? नाही. शरीराच्या खाली तर ऊब एकसारखीच जाणार आहे, बरोबर का? तरी देखील काही अंडी पाठी राहतात. तर ती का राहतात? एकतर ती नर आणि मादाला क्रॉस झालेली नसतात, तर त्या अंड्यात जीव नाही बनत. तुम्ही जर फोडून कधी पाहिलं असेल तर ते पिवळं जसं असतं ना तसंच असतं, किंवा नाचतं किंवा सडतं, बरोबर. हां. तर हे कधी होतं? जर ते नर आणि मादाला क्रॉस नसेल तर. आता बऱ्याच वेळा काय तुमच्या लक्षात जर आलं असेल तर आपण समजा 15 अंडी ठेवले, त्याच्यात पाठी 4 किंवा 5 राहील, बरोबर. म्हणजे सरासरी 60-65% रिझल्ट मिळतो. ठीक आहे. तीच अंडी जर क्रॉस व्यवस्थित असेल तर 80-90% पर्यंत पण रिझल्ट येतो. कधी कधी असं पण होत असेल बघा की बाबा मी 15 अंडी ठेवले तर 13 पण निघाली, बरोबर, 14 पण निघाली. कधीतरी खूपच रेअर असं होत असेल की 15च्या 15 निघाली. कमी होतं पण कधीतरी होत पण असणार, बरोबर का? तर तसंच आपण जेव्हा मशीनमध्ये लावतो ना तेव्हा तो आकडा कधी कधी आपल्याला मोठा दिसून येतो की अरे बाबा आपण 100 अंडी ठेवलेत आणि पाठी 30 अंडी राहिली, माझी 30 अंडी वाया गेली. पण ती कधी पण फोडून पाहिजे की बाबा काय त्याच्यामध्ये शेवटी काय राहिलंय. जर त्याच्यात तसंच जसं आपण कोंबडी खाली बघतो की बाबा त्याचं पाणी राहतंय किंवा पिवळं बिल तसंच राहतं किंवा सडून जातं, त्याचा अर्थ नर कमी पडतात. मग ते नराचा सुधार आपण पुढच्या वेळेस केला पाहिजे. आता ते काय गणित आहे की प्रत्येक 5 कोंबड्यापाठी 1 नर तरी पाहिजेच. 10 कोंबड्या आहेत 2 नर पाहिजेच. 100 कोंबड्या आहेत 20 नर पाहिजेच. हा रेशो जेव्हा मेंटेन कराल ना तेव्हा 80 ते 90%चा रिझल्ट मिळतो, आरामात मिळतो. आता ह्यात जर आपण 100 अंडी ठेवली ह्यात खराब होणार नाहीत का? नाही, अंडी जर खराब असेल तर मशीन तरी काय करणार आहे? मी तेच तुम्हाला अंडी जर खराब असली तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप का समजवतो, तुमच्या लक्षात येते का? कोंबडीच्या खाली तुम्ही बसवलेला अनुभव 100% असणार. जर आता इथे कोण मशीन घ्यायला आलं किंवा कोणी इंटरेस्ट दाखवला याचा अर्थ त्याने थोडं तरी ते केलेलं असतं किंवा थोडी तरी माहिती असतेच असते, बरोबर का? बरोबर. आता तुम्ही सुद्धा बसवले, सरांनी सुद्धा बसवले, बरोबर. आता तुम्हाला पण थोडासा अंदाज आहेच की बाबा ताजी अंडी घेतली पाहिजे. पण नर मादाला क्रॉस असलेली गरजेची आहे ही बऱ्याच लोकांना कधी कधी माहीत नसतं. फ्रीजमधली अंडी घ्यायची नसतात.
फ्रीजमध्ये नाही. हां, हे पण माहीत नसतं. मग कधी कधी हे थोड्याशा ज्या चुका होतात याचं एक नुकसान होतं. आणि अंड क्रॉस नसेल तर मग ती कोंबडीही काढू शकत नाही आणि मशीनही काढू शकत नाही. जर क्रॉसच अंड नाही आहे तर त्याच्यात जीव बनूच शकत नाही ना. मग ते तुम्ही कोंबडीच्या खाली ठेवा किंवा कुठल्याही इन्क्युबेटरमध्ये ठेवा. आलं लक्षात? तेच मी तुम्हाला समजवतो. म्हणजे चूक होऊ नये आणि काय सुधार करायचा हेच तुम्हाला ॲक्च्युली मी समजवतो. मशीनची माहिती तर आहेच, त्याच्यात काय अवघड नाही आहे, सिम्पल वापर असतो ऑटोमॅटिक असल्यामुळे. पण जे पहिली स्टेप जर चुकली तर पुढचं सगळंच चुकतंय. येते का लक्षात? अंड आपल्याला ओळखू कसं येणार ती क्रॉस? त्याच्यासाठीच तर मी आता सांगतोय ना की प्रत्येक 5 पक्षांपाठी हा, एक नर पाहिजे. 5 कोंबडी पाठीमागे एक कोंबडा पाहिजे. 5 कोंबड्या आहेत ना, एक कोंबडा पाहिजे. Continue हे तुम्ही सांभाळूनच रेशो चालायचा. आपल्याला आता काय करायचंय बाबा, आपल्याला आता पिल्लं काढायचे. आपण त्या व्यवसाय दृष्टीने याचा विचार करतो. बरोबर. 1-2 कोंबड्याला आपण काय सहज बाबा खायला वगैरे अंड्यांसाठी ठेवलेलं असतं. पण आता मशीन घ्यायचे म्हणजे काहीतरी विचारच केलाय की बाबा आपण व्यवसाय करायचा आहे. बरोबर. तर बेसिक जर चुकतं तर मग सगळं पुढचं चुकणार आहे तुमचं. बरोबर. हां, मग आता समजा तुमच्याकडे 100 कोंबड्या आहेत. 100 कोंबड्या असल्यावरती बाबा 40 अंडी 50 अंडी तुमची मिळत असतील. बरोबर. पण त्या 100 कोंबड्याबरोबर प्लस 20 कोंबडे जर असतील तर त्या अंड्यांमधून तुम्ही जीव काढू शकता. पण 100 कोंबड्या आहेत आणि 4 आणि 5 कोंबडे ठेवले मग ते तुम्हाला अंडी उडवण्यासाठी ती अंडी कामाची नाहीये, खाण्यासाठी योग्यच. आलं का लक्षात? म्हणजे प्लस 50 कोंबडे असले कमीत कमी 20 कोंबडं तर 50ला 10 पाहिजे. 5ला 1 असं तुम्ही गुन्हेगार करत जा, वाढवत जा. ठीक आहे. हे बेसिक झालं. आता त्याच्यानंतर काय? मशीन. बरोबर. आता मशीनचं हे ऑटोमॅटिक आहे. आता त्याच्यात तुम्हाला जसं त्याचं फंक्शन मी सांगितलं तसं याच्यात एक थोडासा फरक आहे. त्याच्यात मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला फक्त पाणी गरम करून ठेवणं गरजेचं आहे. आता या मशीनमध्ये पाणी ठेवायचंच आहे पण ते गरम करून ठेवणं गरजेचं नाही. त्याच्यात आपण एक फॉगर दिलेला आहे. आता हे जे मॉडेल आहे याच्यात तुम्हाला टेम्परेचर कंट्रोलर आहे, त्याचबरोबर ह्युमिडिटी कंट्रोलर पण आहे. आणि ह्युमिडिटी कमी पडू नये म्हणून हा पाण्यामध्ये एक फॉगर सुद्धा आपण देतो. म्हणजे जर कमी पडली तर ते ऑटोमॅटिक चालू होते आणि ह्युमिडिटी आपली प्रॉपरली बनते, कमी कधीच पडत नाही. तर ते एक त्याचा बेनिफिट आहे. तो म्हणजे उन्हाळ्यात वगैरे विशेषतः याचा फायदा आपल्याला होतो. बाकी एरवी टाईम काही विशेष फरक नाही पडत. एरवी आपण नॉर्मल ह्युमिडिटी असतेच वातावरणात, थंड वातावरण असेल तर अडचण येत नाही. ठीक आहे. तर फॉगरवाल्याचा तो फायदा आहे की कुठल्याही सीझनला, उन्हाळासुद्धा असला तरी रिझल्टला फरक पडत नाही. आता उन्हाळ्यात पण समजा रिझल्टला फरक पडतोय तर काय चुका होतात आपल्या त्या एक समजून घ्या. उन्हाळ्यात आपण सहसा मशीन कुठेही ठेवतोय त्या गोष्टीचा विचार नाही करत की मशीन कुठे ठेवायची. मशीन कधीही पत्र्याच्या शेडला नाही ठेवायची. एखादं आपण पत्र्याचं शेड बनवलं आहे छोटंसं, थोडंसं सामान किंवा काही ठेवायला. पोल्ट्रीच्या बाजूला पण एखादी रूम काढलेली असते आपण बऱ्याच वेळा खाद्य किंवा भांडी ठेवायला. तर तशा ठिकाणी जर पत्र्याचं पूर्ण शेड असेल जिथे व्हेंटिलेशन नसेल, प्रॉपर हवा खेळती नसेल तर तशा ठिकाणी मशीन ठेवायची नाही कधीच. आणि उन्हाळ्यात तर तिथे तुम्हाला नेगेटिव्हच रिझल्ट येणार आहे. कळतंय का तुम्हाला? उन्हाळ्यात तिथे अजिबात चालत नाही गरमीमुळे. हां, तुम्ही जिथे पण ठेवाल तिथे मोकळी हवा पाहिजे, खेळती हवा पाहिजे आणि पत्र्याचं शेड अजिबात चालणार नाही. आणि बंद खोलीसुद्धा ठेवायचं नाही बाबा. तुम्ही बंद खोलीत ठेवताय, दरवाजे खिडक्या एकदम बंद करून ठेवताय, सेफ्टीसाठी ठेवत असेल बाबा, लहान मुलगा येईल काय दाबेल बटन हे ते, तर त्याच्यासाठी ते काम नाही करायचं अजिबात. जेवढं तुम्ही मोकळ्यात ठेवणार, जेवढं खेळत्या हवेत ठेवणार तेवढा तुम्हाला चांगला रिझल्ट येणार. कळतंय का? हे बेसिक आहे त्याचं. म्हणजे मी मशीनच्या माहिती देण्याच्या आधी त्याच्या आधीच्या गरजेच्या माहिती तुम्हाला महत्त्वाच्या देतो. पत्र असलं चालते फक्त साईडने मोकळं, साईडने हवा खेळती पाहिजे. वरती पत्रा चालेल, तुमची साईडला भिंत आहे चालेल, त्याला खिडक्या आहे, दरवाजे आहेत, हवा खेळती राहते, 100% चालणार. पण तुमचं शेडच आहे पत्र्याचं, सगळ्या साईडने पत्राच आहे, नाही चालणार, अजिबात चालणार. तर ते एक काळजी घ्यायची. मशीन बंद खोलीत नाही ठेवायची, अंडी ताजी घ्यायची आणि नर मादाला क्रॉस असतील याची काळजी घ्यायची. घरची असेल तर स्वतः रेशो मेंटेन करा. बाहेरून आणताय तर तिथे हा रेशो आहे का याची खात्री घ्या. म्हणजे आपल्याला रिझल्ट सारखा एकसारखा नेहमी मिळत राहा. 100ला कमीत कमी 100 तर निघली पाहिजे. 100ला 100 कधीच निघत नाही, कशातच निघत नाही, कधीच निघत नाही साहेब. मला वर्षभरात 4 लोकांचे जास्तीत जास्त 5 लोकांचे फोन येत असतील की बाबा 100% रिझल्ट मिळाला एवढ्या मशीन विकल्यानंतर. मी स्वतः पण मशीन लावतो, 100% रिझल्ट येत नाही. मी कधीच आजपर्यंत एवढ्या वर्षात कधी एकालाही नाही म्हटलं की 100% रिझल्ट येणार. मी रिझल्ट नेहमी 80%, 75% असाच येतो आणि तोच सांगतो. मग जे आहे ते सांगतोय ना तुम्हाला. बेसिक समजून घ्या तुम्ही. तुम्हाला 50% रिझल्ट आला समजा 50% रिझल्ट आला, मग आपल्याला अंडी फोडून पाहायची पाठची की बाबा आता पाठची उरलेल्या अंड्यांमध्ये काय राहिलं. समजा 50-100 अंडी ठेवली, उदाहरणार्थ एक तुम्हाला नेगेटिव्ह गोष्ट पण सांगतो मी की बाबा 100 अंडी ठेवली, 50 पिल्लं निघाली. मग उरलेले 50 अंडं हलवून बघा, त्याच्यात तुम्हाला पाण्याचा आवाज येतो.
तर पाण्याचा आवाज येतोय याचा अर्थ काय की बिल तसंच्या तसंच आहे किंवा नासलंय, म्हणजे काय नर मादाला क्रॉस झालेला नाही. आता त्या 50 अंड्यांमध्ये समजा 30 अंडी तुमची तशीच निघाली, बरोबर का? तर 30 अंडी तर क्लिअर झाली की नर मादाला क्रॉस नव्हती म्हणून त्याच्यात काही प्रोग्रेसच नाही झाला. आता 20 अंडी राहिले, समजा त्याच्यात जीव तयार झाला पूर्ण आणि तरीसुद्धा बाहेर नाही निघाला, पूर्ण जीव तयार झाला आहे पण बाहेर नाही निघाला. मग तिथे 2 चुका असतात त्या आपण सुधारू शकतो. एक तर तुम्ही बंद खोलीत ठेवलेलं असेल तर ते सुधार करू शकतो. समजा तुम्ही शेवटचे 3 दिवस काय होतं, एक साहजिकपणे लोक काय करतात, पिल्लं निघायला लागले म्हणून दिवसात अनेक वेळा मशीन उघडतात. सहज होऊन जाणारी गोष्ट आहे, म्हणजे ते आपण विचार पण करत नाही त्या गोष्टीवरती की बाबा याचा आपल्याला काहीतरी नुकसान होत असेल. दिवसात समजा तास 2 तास झाले की अरे 15 निघालेले, बघू किती निघाली, परत 10 वाढलेत का, मग परत ते बघायला जातो आपण की बाबा आता किती अजून निघाली, अजून किती निघाली. आणि याच्यामध्ये आपण दिवसात 8-8, 10-10 वेळा जेव्हा मशीन उघडतो शेवटच्या 3 दिवसात जेव्हा पिल्लं निघत असतात, हे चूक होते लोकांची. मग ती चूक आपल्याला शेवटी कळते, पण ते कळणं पण आणि समजून घेणं पण गरजेचं आहे. आपण काय होतंय, मी बऱ्याच वेळा बघतोय की लोक लगेच म्हणून म्हणतात साहेब ती मशीन बरोबर नाही, मला 60% रिझल्ट आला, मशीन बरोबर नाही, ते माझी अंडी पाठी शिल्लक राहतात. पण शिल्लक का राहत आहेत हे समजून जेव्हा घ्याल ना तेव्हा पुढच्या लॉटला तुम्हाला अडचण येणार नाही. आणि मी प्रत्येक व्हिडिओत हेच सारखं सांगत असतो की तुम्ही बेसिक समजा. 18व्या दिवशी बंद मशीन अंड फिरवायचं फक्त बंद करायचं, 21व्या दिवशी पूर्ण उघड. बाकीचे नाही तसं नाहीये, समजून घ्या 2 गोष्टी. आता तर तुम्हाला ते एक पूर्ण विषय कंप्लीट नाही झाला. समजा पाठीमागे अंड मध्ये काही जीव तयार राहतो आणि बाहेर निघत नाही, तर आपण जर मशीन दिवसात अनेक वेळा उघडत असेल तर तसं ते प्रॉब्लेम येणार. मशीन 2 वेळा जास्तीत जास्त उघडा. एकदा सकाळी उघडा, जी काही पिल्लं निघालेत त्याच्यामध्ये ती बाहेर काढा. जी ओली असतील ती तशीच ठेवा, नंतरच्या 12 तासाने, म्हणजे सकाळी उघडले त्याच्यानंतर संध्याकाळी उघडा. आणि जी काही त्याच्यानंतर सुकलेली असतील ती काढायची, ओली असतील परत ठेवायची, दुसऱ्या दिवशी सकाळी काढा. 12-12 तासाला मशीन उघडा. दिवसात 8-8, 10-10 वेळा उघडल्यावर तुम्हाला उरलेली जी पहिल्या बॅचला तर निघून जातील, कारण की एरवी तुम्ही उघडलेलं नसेल. इंटरेस्ट कधी येतोय, पिल्लं निघाल्यानंतर. मग तिथून पुढे काय होणार आहे, तुमचं टेम्परेचर मेंटेन नाही राहणार. तुम्ही गरम पाणी सुद्धा टाकलं असेल त्याची आर्द्रता आतमध्ये मेंटेन नाही राहणार. फॉगरवाली असेल, फॉग बनवते तरी मेंटेन नाही राहणार, कारण की मशीन मेंटेन होईपर्यंत तर तुम्ही उघडताय. टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन व्हायला, ह्युमिडिटी मेंटेन व्हायला जेवढा वेळ जातो तेवढ्या वेळा तर तुम्ही उघडताय त्याला. आणि मग बाकीची अंडी तुमची तयार झालेला जीवसुद्धा बाहेर येता येत नाही, कारण की मेंटेन होत नाही. ह्या चुका बऱ्याच वेळा होतात. तर हे अजिबात होऊन द्यायचं नाही, ही काळजी घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? त्यामुळे 100% रिझल्ट येत नाही. जर अंडी क्रॉस नसतील तर रिझल्ट येत नाही. तुम्ही बंद खोलीत मशीन ठेवली असेल तर रिझल्ट येत नाही. तुम्ही अनेक वेळा मशीन उघडली तरी 100% रिझल्ट येत. म्हणजे जे तुम्ही जे आत्ता म्हणताय की ज्यावेळेस पक्षी पूर्ण पिल्ल सुकलं तेव्हाच बाहेर काढायचं. हां, तेव्हाच काढायचं. ओलं असेल तर त्याच्यात तसंच द्यावा, नंतरच्या 12 तासाने काढा. आलं लक्षात? हे बेसिक आहे. हे जेव्हा तुम्ही समजून घेणार आहे ना, तुम्हाला नुकसान किंवा तुमच्या झालेल्या चुका तुम्हालाच लक्षात येणार आहे. हे एवढं डीपली सांगण्याचं कारण एकच आहे की तुम्हाला तुमचं कळलं पाहिजे की आपलं काय चुकलं. कळलं का? आपलं स्वतःची चूक लक्षात आली की आपण तो स्वतः सुधारतो आणि पुढे ती अडचण येतच नाही. आलं का लक्षात? एवढं 100% रिझल्ट केव्हा येणार? रेअरच आहे, नाही येत असं समजा. येत नाही 90%. आता समजा आता हे तर आपण बसवले आणि त्या किती दिवसात पिल्लं, 18 दिवसात का 21 दिवसात निघतात? कोंबडीची पिल्लांना टोटल 21 दिवस लागतात. आम्ही म्हणतो 1 दिवस जास्त चालू ठेवा, कारण की बऱ्याच वेळा कधी कधी काय होतं, आपण सकाळी मशीन न लावता आपण संध्याकाळी लावलेली असते. आणि साहजिकपणे लोक काय करतात, 7-8 वाजता अंडी लावले किंवा जेवल्यानंतर 9-10ला आरामात लावले. मग 10 वाजता सुद्धा लावलं असेल तर बरेच वेळा काय म्हणतात 1 तारखेला मी मशीन लावली, पण ती लावले किती वाजता? 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता. अंडींना ऊब किती मिळाली ते आणि तारीख बदलली, म्हणजे 3 किंवा 4 तास ऊब मिळाले आणि तारीख बदलले, पण आपण अख्खा दिवस मोजतो. मी 1 तारखेला बरोबर आहे. 1 तारखेला टेक्निकली तसंच होतं ना की 1 तारखेला मी मशीन लावले, संध्याकाळी 10 लावली तरी तुम्ही 1 तारीख धरता. 1च तारीख धरता, पण अंड्यांना ऊब किती मिळाली? 2 किंवा 4 तास. मग ते 10 लावले 2 तास ऊब मिळते, मग ते तारीख 12ची तारीख बदलली, पण आपण 1 दिवस मोजतो. म्हणून आम्ही सरळ काय सांगतो, 22 दिवसच मशीन चालू ठेवायची, म्हणजे विषयच राहत नाही. काय चूक पण झालेली असेल तर काही फरक पडत नाही. आणि बऱ्याच वेळा आम्हाला असाही फोन येतो, संध्याकाळी जे मशीन लावलेले असतात थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होतं त्यांचं, की साहेब आज 20वा दिवस चालू झाला पण अजून काही प्रोग्रेस नाही. नैसर्गिक लोकांना कळतं ना की 21 दिवसात पिल्लं निघाली पाहिजे, 19व्या दिवशी चालू झाली पाहिजे, पण 20वा दिवस आहे साहेब अजून पिल्लं निघाली नाही.
पण त्यांनी संध्याकाळची मशीन लावलेली असते ना, तर त्यांची आज संध्याकाळपासून निघायची चालू झालेली असतात. त्यांच्या मोजणीनुसार 20वा दिवस आहे, पण त्यांनी त्यांच्या मोजणीनुसार संध्याकाळी 19वा दिवस संध्याकाळपासून कंप्लीट होतोय. मग ती एक चूक बऱ्याच वेळा आम्हाला फोनवर येते लक्षात की अशी चूक होते. मग कोण म्हटलं ना 20वा दिवस चालू आहे आणि अजून पिल्लं निघायची चालू नाही झाली, मग आम्ही एकच विचारतो संध्याकाळची लावले का मशीन? हो संध्याकाळची लावले, काही अडचण नाही, आज 19वा दिवस आहे तुमचा. तो एक काउंटिंग करण्याचा चूक झालेला आहे, म्हणून 22 दिवस सरळ सरळ चालू ठेवायचं. आणि बोला, समजा हे पिल्ले काढले आपण किती म्हणजे किती वेळाने काढायचे तसं नाही काय विषय? दिवसात 2दाच उघडायचं दोनदा आणि जे उघडायचं. काही निघालेत सुकलेत तेवढी बाहेर काढून सुकलेले फक्त बाहेर काढायचे. बाहेर काढायची, बाहेर काढून खायला प्यायला चालू करा, गोड पाणी चालू करा. मग सगळी पिल्लं एकदा 3 दिवसात तुमची प्रॉपर बाहेर निघाली सगळी, त्याच्यानंतर मग त्याचं काय वॅक्सिन वगैरे जे काही तुमचं पुढचं प्रोसेस आहे ते करा. पिल्लं बाहेर काढल्या त्यांना काय चालू करा? आता खाद्याचं सगळ्यांचं नाही नियोजन नाही वेगळं. नाही ती पिल्लं रोटेशनला असतो खासतो. आता ह्यातनं जेव्हा आपण पिल्लं खाण्यापिण्याच्या बाहेर काढणार, बाबतीत काय माहितीये का, सगळ्यांचं वेगळं नियोजन आहे. तो एक विषयच वेगळा झाला. म्हणजे कोण घरचं खाद्य देतंय, कोण ॲग्रोचं देतोय, प्रत्येकाचं वेगवेगळं करतंय, कोण करतच नाहीये. ते नाही म्हणत मी. हां. ज्यावेळेस आपण ह्यातलं सुकलेलं पिल्लं बाहेर काढतो, मग बाहेर काढल्यावर पाणी त्यांना सर्वात आधी देणं गरजेचं हां, तेच आहे. म्हणतो. हां, मग गुळ पाणी द्या, त्याच्यात पाणी नॉर्मल पाणी पण द्या, ठेवा. त्याचबरोबर गुळ पाणी ठेवलं तर अतिउत्तम. 1 लिटर पाण्याला एकच खडा फक्त ठेवायचा असतो. गुळाचा. हां, एकदम घट्ट पाणी नसतं करायचं, असंही आम्ही पाहिलंय. म्हणजे चुका होतात, न कळत होणाऱ्या चुका असतात. फक्त ते पिल्लू मी का विचारलं की पिल्लू बाहेर निघलं त्यांना काय पाहिजे, की तुम्ही म्हणला ना आता गुळ पाणी हा महत्वाचा. हां, गुळ पाणी द्यायचं, ब्रुडिंग कुठलं करायचं. पिल्लू काय बाहेर निघलेलं खाऊ शकत नाही. हा, खाण्यावर जोर नसतो त्यांचा. हां, हां, तुम्ही लगेच टाकलं खावत की चोचा नाही. मारायचे चालू करतात ते, पण सवय लावायची. पाणी पाहिजे नाही. 2-4 तासातच काही विषय. एकदा पक्षी सुकला ना, त्याच्यानंतर 2-4 तासात तुम्ही जर त्यांच्यासमोर खायला ठेवलं, पाणी ठेवलं ना, ते चालू होणार. नैसर्गिक आहे ते चालू होणारच आहे. फक्त तुम्ही त्याचं नियोजन करा, ब्रुडिंग करा. ब्रुडिंग खूप गरजेचं आहे. पक्षी कुठलाही मशीनच्या बाहेर निघाला ना की त्याला एकदा ट्राय झाला की त्यांना ब्रुडिंग पाहिजे. म्हणजे जसं कोंबडीच्या पकाखाली ऊब देते ना कोंबडी, तसं सेम तो प्रोसेस असतो. मग पिल्लं निघाल्यानंतर एखादा झाप लावावरती आणि ब्रुडिंग चालू करा, जेणेकरून मर होत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा लोकांचं म्हणणं काय, तसं ते मशीनमधली पिल्लं बल मरतात. सोडला तर त्यात कशात? आपल्या शेडमध्ये बल. हा, मग ब्रुडिंग त्यालाच म्हणतात ना. एक ब्रुडिंग झाप त्याला घ्यायचा, झापमध्ये बल्ब लावायचा आणि त्यांना ऊब द्यायची, त्यालाच ब्रुडिंग म्हणतो. सर लाईट गेली आपण किती तास राहू शकतात? आता या बॉडीमध्ये एक बेनिफिट आहे की लाईट गेली तर 3 तासपर्यंत तरी काही अडचण येत नाही. 3 तासापर्यंत काय अडचण येत फक्त काय नाही. करायचं, त्यावेळेस हा जो त्याचं झाकण आहे हे उघडायचं नाही. लाईट गेली तर हां, लाईट गेली तर झाकण नाही उघडायचं. झाकण उघडलं तर काय होणार आहे, जसं मी सांगतो की टेम्परेचरच बाहेर जाणार आहे. मग तुम्ही उघडलं आणि अंडी लगेच थंड होऊन हां, जाणार. ते जेव्हा थंड. पण तुम्ही उघडणार तिथून पुढे काय अंडी गरम नाही राहणार. त्यामुळे लाईट गेली म्हणून अंड गरम आहे का हे पाहण्याचा प्रयत्नच करू नका. 3 तास तरी 100% अडचण येत 3 नाही. आता तास तुम्ही काय? कोंबडी बसवले म्हटला हां. की नाही, आता कोंबडीला तुम्ही दररोज एकदा किंवा 2 दिवसातून बाहेर एकदा जाते. सोडता की नाही बाहेर सोडता? जाते, हां. आता ती किती वेळसाठी बाहेर असते? झालं 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं. अर्धा तास जातेच. अर्धा तासाच्या वरच जाते हां. सहसा. 5-10 मिनिटं सहसा कोंबडी नाही. 5-10 मिनिटं नाही, अर्धा तास. आपण अर्धा आणली तास तर मिनिमम किती? पकडा. हा, आपण आणली आणली तर तरच, हां. नॅचरली ती अर्धा तास घेणार कमीत कमी. मग त्या अर्ध्या तासावर त्याच्यावर काहीच नाहीये, काहीच तरी नाही. पिल्लं निघतात. त्याचं. काही वेळेस असं पण पाहिलं आलं तिथं पाऊण तास पण येत नाही, तास पण येत नाही. जर तुमचं लक्ष नसेल तर हे पण तुमच्या लक्षात असेल. आत्ताच्या तर खुडूक बसतच नाही एकतर. आधीच्या तरी प्युअर गावरान चांगल्या व्यवस्थित हां, बसायच्या. नाही. आत्ताच्या तर आता चालू थोडं- अंड्यावर पण उठून निघून जातात. क्रॉसिंग झाले त्यामुळे आता पहिले झालं ते खुडूकच बसत नाही, कारण की त्यांची सायकल परत चालू होते अंड्यांची आणि मग ते खुडूक बसत नाही, ते उठून निघून जातात आणि अंडी द्यायला चालू करतात. हा पण प्रॉब्लेम आहे. मग मशीन त्याच्यासाठी पाहिजे आपल्याला. आणि मशीनमध्ये आता कसं आहे की कोंबडी उठून जाते समजा अर्धा तास तासभर, तरी त्या अंड्यांमध्ये पिल्लं निघतात. मग तसंच हे याच्यात प्लस पॉईंट काय की आपण तर ऊब लाईट गेली तर आतमध्ये मशीन बंद आहे, जी ऊब बनली ती मेंटेन राहते. हां, तर ती कशीही 3 तास राहणार आहे तुमची. आणि 3 तास गेली तरी तुम्हाला अडचण येणार नाही. पण ही दररोज नाही, कधीतरी तुमची लाईट जाते ना, तर 3 तासपर्यंत अडचण येत नाही. हे सगळं प्रॅक्टिकली आम्ही केले, बरेच वर्ष झाले. त्याच्यामुळे आम्ही सांगतो बिनधास्त राहा 3 तासापर्यंत. एक्स्ट्रा बल्ब वगैरे सोडण्याचा अजिबात प्रकार करू नका, तसे पण खूप लोक करतात. हे आता बॅटरीवर बी चालत असं ना काय? हे लाईटवर चालतं आणि इन्व्हर्टरवर पण चालतं. इन्व्हर्टरवर हां, चालतं. लहानात लहान कुठल्याही इन्व्हर्टरवर चालणार आहे, त्याला काही अडचण नाही. त्याला काय अडचण नाही. ठीक आहे. तर आता हे तुम्हाला लक्षात आलं, हे बेसिक तुम्हाला सगळं समजवलं. ही 100 अंड्यांची आहे, फुल्ली ऑटोमॅटिक. 50 अंड्यांचे 2 ट्रे येणार. ही पण फुल्ली ऑटोमॅटिक आहे 100 अंड्यांची. याच्यात विथ फॉगर आहे फंक्शन, त्यामुळे दोघांच्या किमतीत फरक आहे. ही 100 अंड्यांची येते 7,900 रुपयाला आणि ही 100 अंड्यांची येते 8,900 रुपयाला. डिलिव्हरी आपण फ्री करतो, डिलिव्हरीची काही एक्स्ट्रा चार्जेस नसतात. ही 7,900ला येते, ही 8,900ला येते. याची 6 महिन्याची वॉरंटी आहे ऑल इलेक्ट्रॉनिक पार्टची. म्हणजे कुठलाही इलेक्ट्रॉनिक पार्ट असून द्या 6 महिन्याची वॉरंटी येते.
याच्यामध्ये फक्त जो फॉगर आहे याची फक्त वॉरंटी येत नाही. बाकी त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही इलेक्ट्रॉनिक पार्ट समजा तुमचा 6 महिन्याच्या आधी खराब झाला, तुम्हाला तो फ्रीमध्ये रिप्लेस करून नवीन अवेलेबल होऊन जाईल. फक्त त्याच्यानंतर कधी खराब झाला, वर्ष 2 वर्ष 5 वर्षानंतर कधीही खराब झाला. आता जशी तिथे एक मशीन, एक व्यक्ती मला वाटतं लक्षात नाही मला कुठले आहेत, त्यांच्याकडे जवळजवळ 6-7 वर्षापूर्वीची ती मशीन आहे. तर त्यांचा एक पार्ट खराब झाला आहे, तो आता त्यावेळेस अवेलेबल होत होता, आता मिळत नाही आहे. तर तो अवेलेबल करून घेतला आहे मी 8-10 दिवस झाले असतील ठेवून गेले. तर पार्ट्स अवेलेबल होतात, अडचण येत नाही. आता आम्ही तर पार्ट्स असेच शक्यतो ठेवतो की अवेलेबल सहजासहजी होतील, त्यांना अडचण येणार नाही आपल्याला. आता ते पार्ट्स काय झालेत, हळूहळू वापर कमी झालाय, त्यामुळे कंपनी बनवायचं बंद केलंय. सिस्टीम नवीन अपग्रेड होत राहतं ना. आता कुठलाही, आता आपण आधी कीपॅडवाला मोबाईल वापरायचो, जुनं अपडेट आलं. 7-1 वर्षापूर्वीचं आहे ते. तुम्ही नवीन फंक्शन मध्ये केलं ना, बदल करत राहावे लागतात. जे नवीन आलं ते नवीन घेणं गरजेचं आहे. टेक्नॉलॉजीकडे लोकांना जायला लागते. आता साहजिक आहे ना, तेच तुम्हाला सांगतो की आधी कीपॅडवाला मोबाईल वापरायचो, नंतर टच स्क्रीन आला, तर टच स्क्रीन मध्ये कितीतरी फंक्शन आले. आता तुम्ही टच स्क्रीन मोबाईलच्या ऐवजी पॅडवाला मोबाईल शोधायला जा, नाही मिळणार तुम्हाला. मग तसंच जे जुने पार्ट्स आपण रिप्लेस नाही करत गेलो, नवीन अपग्रेड नाही करत गेलो, तर अडचण येणार आपल्याला. म्हणून आपण प्रत्येक वेळेस नवीन फंक्शन जे आले ते ऍड करतच राहतो. आता आपलं जी पार्ट जाणार ते तुमच्याकडे सगळं आपलं मॅन्युफॅक्चरिंगच आपलं, त्यामुळे कुठलाही पार्ट असून दे तुम्हाला मिळणार, कुठलाही पार्ट असून द्या, काहीच अडचण येत नाही. ठीक आहे, आता सगळं बेसिक समजून गेलंय तुम्हाला. काय विचार, पाणी आता कंटिन्यू ठेवायचं का, दररोज बदलायचं का? याच्यामध्ये ना ही जी 7-900 वाली जी मशीन आहे, याच्यामध्ये तुम्हाला दिवसात एकदा तरी पाणी गरम करून ठेवणं गरजेचं आहे. 2दा ठेवलं अतिउत्तम. आणि या मशीनला कसं आहे, पाणी जे कमी झालं, म्हणजे आपला हा जो फॉगर आहे, हा जो फॉगर दिसतोय, हा पाण्यामध्ये डुबलेला असलाच पाहिजे. नाही डुबला तर ते हीटर प्रकार आहे की नाही, पाणी जर संपलं असतं तर ते जळून जाणार. त्याच्यासाठी तो नेहमी पाण्यात पाहिजे. तर नेहमी एक 50 ते 60% पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये. आणि दिवसात एकदा तुम्ही उघडलं आणि चेक केलं पाण्याचे लेवल कमी झाले का, कमी झाले तर फक्त पाणी टाका, संपला विषय. तेवढंच एक करायचं आहे त्याच्यात, बाकी काही करायची गरज नाही. आणि त्याला अंड्याला फिरवायची गरज नाही, ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये फंक्शन केले आपण दर 2 तासाला 2 मिनिटासाठी. तर ऑटोमॅटिक तुमचं दर 2 तासाला 2 मिनिटासाठी ऑटोमॅटिक अंडी फिरणार. एका लाईनला किती अंडे बसतात? एका ट्रेला 48 ते 50 अंडी बसतात. म्हणजे आपण हे म्हणताना 90 ते 100 अंड्यांचंच मशीन म्हणतो, काय की कधी 94, 96, 98 लहान मोठे अंडे असतात, अंड्यांच्या साईजवर असतात. तर 90 ते 100 याच्यासाठी म्हणतो की 90 तर 100% बसतात आम्हाला माहिती. मग कधी 96 बसतात, 98 बसतात, कधी नाही बसत 100. मग त्याच्यासाठी मिसअंडरस्टँडिंग नको म्हणून 90 ते 100 मॉडेल असंच त्याला म्हटलं जातं. अंड्यांच्या साईज कमी जास्त अंडं काय, आता समजा प्युअर गावरान तुम्ही ठेवलं तर कोणी RR केलंय किंवा कावेरीचं पण अंड मोठं असतं, वनराजचं अंड मोठं असतं, मग त्यांची अंडी मोठी असल्यामुळे नाही बसत, 2-4 अंडी कमी बसतात, असं त्याचं आहे. ओके, ठीक आहे, बेसिक समजून आलं. हे 100 अंड्यांसाठी. आणि मोठी पाहिजे असेल तर मग आपण मेटल ॲल्युमिनियम बॉडीमध्ये वगैरे पण बनवतो. त्याच्यात 160, 240, 320 आहे, 400 आहे, 500 आहे, 1000, जे काही तुम्हाला पाहिजे असेल मोठी, तर त्याच्यामध्ये त्यामुळे अवेलेबल होऊन जातं. ते सेम तसंच आहे का, वेगळं प्रोसेस त्याच पद्धतीचे, फक्त थोडंसं अजून फंक्शन त्याच्यात वाढतात ना नॅचरली. याच्यात जे फंक्शन आहे याच्यापेक्षा त्याच्याने दुपटीने फंक्शन असतात, फंक्शन वाढत जातात. तसं बाकी पिल्लं काढायचं याच्यात पण तुम्हाला तसाच रिझल्ट मिळणार आहे त्याच्यात पण, कारण की तो तुमच्या अंड्यांवर डिपेंड आहे. असं म्हणजे रिझल्ट जास्त क्वांटिटीसाठी आपल्याला क्वांटिटी तुमची वाढत जाणार, फंक्शन वाढत जाणार, क्वालिटी वाढत जाणार, सगळ्या गोष्टी वाढत जाणार. याला प्रत्येक ट्रेला स्विच दिले का? हा, यालाही आहे. याला 2 ट्रेला 2 वेगवेगळे स्विच दिलेत आपण. म्हणजे त्याच्याने काय होतं की समजा एका वेळेस तुम्हाला 100 अंडी नाही मिळाली तर 50 अंडी आता ठेवा, 50 अंडी नंतर ठेवा. रोटेशन 50 अंडे चालू होतंय. 50 अंडी नंतर ताजी तुम्हाला अरेंज करता येतात. असं याच्यात पण तसंच केलंय. आता ही 540 अंड्यांची मशीन आहे. आता नाही 500 अंडी एका वेळेस लोकांना मिळत, बरोबर, कारण ताजीच पाहिजे ना, कुठली ठेवून तर चालत नाही. तर प्रत्येक ट्रेला सेपरेट कनेक्शन आहे. म्हणजे समजा एक ट्रेला 90 अंडी बसतात, एक ट्रे आज लावा, एक ट्रे 4 दिवसांनी लावा, एक ट्रे 2 दिवसांनी लावा, पाठी पुढे करता येतं. तसं कनेक्शन बघा इथे सेपरेट आपण काढून ठेवलेलं आहे. ओके ओके, म्हणजे आता आपण आज लावले आणि 2-3 दिवसांनी दुसरी लावले तर चालतात, नाही काढतात. ओके ओके, हे जे काय प्राइस आहे सांगतो, प्राइस लिस्ट आतमध्ये आहे, लक्षात नाही माझ्या, पण याच्यात चेंज होत राहतात. आता याच्यात गेल्या 7-8 वर्षात आता ट्रे चेंज होणार. आता वरचा ट्रे बाबा
एक तारखेला टाकला आणि दुसरा ट्रे 5 तारखेला टाकला हो चालतो ना. मग चालतं ना? एक ट्रे आत्ता लावा, त्याचं कनेक्शन पण सेपरेट देतो Separate आहे ना? ते 2 ट्रे कनेक्शन सेपरेट आहे. एक आत्ता लावलाय तर मग त्या हिशोबात त्याचं टर्निंग बंद करता आलं पाहिजे आणि दुसरंचं पण तुम्हाला चालू ठेवता आलं पाहिजे. त्या हिशोबात 2 कनेक्शन दिलेलेच आहेत त्याच्यामध्ये. कारण की नाही होत बऱ्याच वेळा अंडी नाही मिळत एवढी ताजी. जर अंडे आपल्याला त्यात ठेवायचे, अंडे पुसून ठेवली तर स्वच्छ ठेवायची, पण असं पाण्यात एकदम धुवत नाही बसायचं. सरळ एक ओला कपडा घ्यायचा, ओला कपड्याने पुसा आणि ठेवा. असतात थोडी घाण अंडी असतात, तर तशा वेळेस पाण्यात धुवून चांगलं धुवायचा प्रयत्न नाही करायचा. फक्त ओल्या कपड्याने फक्त पुसून घ्या वरतीवर पुसून घ्यायची वरच्यावर. त्याच्याने फरक नाही पडत, पण स्वच्छ केलेलं कधी पण चांगलं असं. तीच विचारायचं. हां, स्वच्छ करून अंडी ठेवायची, स्वच्छ करून ठेवलेलीला काहीच अडचण नाही, पण ते फक्त ओल्या कपड्यानेच पुसा. पाण्यात पडवून नाही ठेवायचं. काही आणि गरज नाही. मेन्युले पण आपल्याकडे आहे ना. हां, मॅन्युअली पण आहे याच्यामध्ये. ह्याच्यात 120 अंड्यांची आहे, 110-120 अंडी बसतात मॅन्युअली. 4,900 रुपये आहे किंमत. 4,000. हां, त्याची किंमत बदल आहे. ह्या सगळ्या मॉडेलची 7-8 वर्ष झाले, काही बदल नाही आहे. याच्यात फक्त काय होतं, ॲल्युमिनियम आणि मेटलचे रेट स्टेबल नाही राहत, ते चेंज होत राहतात. त्यामुळे याच्यात 3-4 महिने झाले ना की मशीनला काही ना काही किमतीत बदल होतोच होतो. असं आहे. रेट कमी जास्त होतात ना. हां, ॲल्युमिनियमचे होत जातात, मेटलचे पण होतात. मग बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये किंमत का नाही सांगितली, कमेंट्स एकसारखेच असतात. मग तो प्रॉब्लेम आहे की आज मी किंमत सांगतोय, समजा आता याची किंमत सांगायला मला काहीच वाटत नाही, कारण की मला माहिती आहे मी 7 वर्ष झाली मेंटेन केले. आता वाढली तरी किती वाढणार आहे, 100-200 इकडे तिकडे, तो माणूस समजून घेतो. याच्यात तसं नाही होत. याच्यात 1000-2000 सुद्धा वाढते, कारण की 2 किलो ॲल्युमिनियम वाढला तर त्याच्यात ॲल्युमिनियम किती आहे. मग एका ट्रेला समजा 1 किलो पण ॲल्युमिनियमचं कॉस्टिंग वाढली, टोटल 8-10 किलो जर ॲल्युमिनियम वाढलं तर सर्व कॉस्टिंग वाढते ना. कॉस्टिंग वाढते, सगळ्याच गोष्टी वाढतात. ट्रान्सपोर्टेशन फिक्स नाही राहत, ट्रान्सपोर्टेशन सारखं व्हॅरी होत राहतं, सगळ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे त्याच्या प्राईजला स्टेबल ठेवणं खूप कठीण जातं आहे.